आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगरपालिकांच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या साऱ्या निवडणुकींना सामोरे जाण्याच्या संदर्भात आजची शिवसेनेची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। तसेच 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। या संदर्भातसुद्धा कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि या येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांनी नव्याने मोर्चेबांधणी करावी। निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने वापरली गेली पाहिजे, पदाधिकारी काही ठिकाणी नसतील त्यांच्यात बदल केले पाहिजेत, नव्याने काही पदाधिकारी बदल करायचे असतील ते बदल करावेत, अशा कार्यकर्त्यांना सगळ्यांना या आढावा बैठकीच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत। 13 तारखेला खोपोली शहरामध्ये शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे। या मेळाव्यालासुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत। या संदर्भातसुद्धा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने आढावा बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शिवसेनेचं स्वबळ वाढवावं अशा सूचना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। साहेब, एक दुसरा प्रश्न